काय झालं? नाही काही नाही. तुम्हाला काय झालं? मला हो आय मीन घाम बघा किती आला. नाही नाही काहीच नाही. ते पोलीस आले होते ना. काय झालं? कशासाठी? हो ते मीच बोलून घेतलं होतं त्यांना. लग्न जरी नीट पार पडलं असलं तरी 50 लाखांचे दागिने गहाळ झालेत. तक्रार तर करायलाच हवी ना. हो. तुम्हाला फोन आला होता का कोणाचा? मी म्हणजे असं वाटलं तुम्ही बोलताय कोणाशी. आई बाबांचा फोन होता का? नाही नाही ते ॲक्च्युली विशाखा मॅमने फोन केला होता. विशाखा मावशी? त्यांनी तुम्हाला दागिन्यांबद्दल काय विचारलं का? नाही नाही असं काहीच नाही. कट नाही. जेवढा मी त्यांना ओळखतो ते तसे तुम्हाला काही बोलणार नाही. इनफॅक्ट लग्नात आई जास्त चिडली होती. खरं तर आईने पण तुमच्यावर एवढं चिडायला नको होतं. तुम्ही प्लीज तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. काय बोलताय तुम्ही? आईचं बोलणं मी कधीच मनाला नाही लावून घेणं. नुकसानच एवढं मोठं झालं. खरं तर मला स्वतःचा राग येतो. मी डोळ्यात तेल घालून नीट लक्ष द्यायला पाहिजे होतं. अहो पण तुम्ही हे मुद्दामून केलंय का? नाही ना. मग प्लीज गिल्ट नका घेऊ. तुम्ही तर रूम मध्ये नाही हे बघूनच चोरी झाली असेल. अँड डोंट वरी, जे कोणी असेल ना ते सापडेल. एक सेकंड. आकाश, तुमचा खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर? कोई शक? थँक्यू आकाशराव. माझं सोडा, पण तुमच्यामुळे माझ्या आई बाबांचा अपमान होण्यापासून वाचला. त्यांच्यासारख्या चांगल्या माणसांची प्रतिष्ठा जर धुळीला मिळाली असती ना तर मला सहन नसतं झालं. असं काय म्हणताय तुम्ही? हा, ते माझे कोणी नाही आहेत का? आणि तुमचं का सोडा? हे बघा, मी किती चिडलो असलो ना तरी तुमच्यावर कोणाला पोट नाही उसू देणार नाही. तुमची प्रतिष्ठा ती माझी प्रतिष्ठा. आपण दोघं एक आहोत असं. अखिल, चला रे, जेवण तयार आहे. काय साडी? ती कशी नेसतात? ती मला नाही येत. साडी नेसता येत नाही? नाही काय लग्नाच्या पहिल्याच रात्री वाट लागणार. काहीतरी करायला लवकर नेसते. अखिल, अरे काय करताय? अखिल, झोपले की काय हे? आई आई आलो आलो, एक मिनिट. तर काय चाललंय यांचं? काय झालं आजी? आता बघ ना, दारात उघडत नाही. आईला हे आत्ताच सुरू झालं वाटतं. ए, तू काहीतरी बोलू नको. हा? हो. अखिल, आधी दार उघडा. काका, अरे डिनर होईपर्यंत तरी धीर धरायचा. ए, तू आतरण्यासारखं काहीतरी बोलू नको. हा? आई दिला शांत बसा, सांग आधी. हा हा, ए, असं काही करत नाही. तुला खरंच वाटतं असं? तुला मी फटके देऊ? जा जेवायला, जा तिकडे. चल. जाते. काय बाई, अलीकडची पोरं तरी. काका, लवकर आवा, आजी बाहेर आहे. अगं अखिल, तुम्ही आधी बाहेर या. अखिल, नाहीतर मी आकाशला तोडायला सांगेन दरवाजा. आकाश, आई अगं थांब ना, साडी नेसतोय. काय? बाहेर ये, आधी बाहेर ये. दरवाजा उघड, आधी उघड. आलो आलो, एक मिनिट आलो. थांब थांब. हा, तेच ती नीट करत होती. सॉरी आई. आम्ही ते आराम करत होतो म्हणून. ओके. हा? मला एक सांग, त्या व्हिडिओत तुम्ही जेवढे जवळ होतात
आता त्याही पलीकडे नाही 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 आई असं काहीच नाहीये. हो आई, खरं खरं मम्माची शपथ. आमच्यात असं खरंच काही नाही झालंय आई. हा तो व्हिडिओ खरंच एक चूक होती. मला माझ्या मर्यादा कळतात आई. तुम्हाला लाज वाटेल असं आम्ही कधीच नाही वागणार, खरंच. जाऊ दे गे. एक एवढीशी शंका आली होती मनात, बाकी काही नाही. आता नाहीये पण माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या. चला जेवायला चला. नवीन नवरी आहेस ना, लाड करून घे, नंतर करायचीच आहेत कामं. चला अन्न थंड होते. चला. तनया आणि अखिल यांचा हा पहिलाच गणपती आहे. वसुंधराचा पण पहिलाच गणपती आहे. तुम्हाला ना सगळ्या गोष्टी अशा उलगडून सांगाव्या लागतात. अहो, वसुंधराचं हे पहिलं लग्न आहे का? दुसरं आहे ना. मग पहिल्या लग्नाच्या वेळेला तिला मिळाला असेल की मान आरतीचा तिच्या सासरी. हे बघा, गणपतीची आरती अखिल आणि तनया हे दोघच करणार. ठरलं.